दादा गेले कुठे? पण सध्या पोलीस ताफा सोडून निघून गेलेत. बरं, ही काही पहिली वेळ नाहीये की दादा नॉट रिचेबल झालेत. वर्षात 1-2 वेळा तरी अशी गोष्ट कायम टीव्ही किंवा वृत्तपत्रवाले देत असतात. पण रस्त्याने एखादा नेता जातोय म्हटलं की पोलिसांच्या गाड्या, ताफा, सिक्युरिटी, ॲम्ब्युलन्स सगळंच आपण बघतो. पण आज पुन्हा दादा थेट बिना ताफ्याचे एकटेच गाडी घेऊन निघून गेले. अर्थातच हा चित्रपटासारखा प्रसंग होता. झालं असं की अजित पवार सध्या पुण्यातच थांबलेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ते राजकारणाची गणितं जुळवत आहेत. पण भाजप आणि शिंदे गट अजित पवारांना सोबत घ्यायला तयार नाहीत असं दिसतंय. त्यामुळे अजित पवार वेगळीच राजकीय वाट शोधतायत. याच कारणामुळे अजित पवारांची शरद पवार गटाशी बोलणी सुरू होती. दोन्ही गटात काही गुप्त बैठका झाल्या. सुरुवातीला दोघे मिळून निवडणूक लढवणार अशी चर्चा होती. पण शेवटच्या क्षणी ही बोलणी फसली. निवडणूक कोणत्या चिन्हावर लढवायची यावरून वाद झाला असं सांगितलं जातंय आणि ही युती झाली नाही. या सगळ्या घडामोडींनंतर अजित पवारांनी अचानक सगळ्यांना धक्का दिला. बरं, अशी बातमी आली की राजकीय विश्लेषक पुढे येऊन दादा काय करू शकतात हे सांगायला सुरू करतात आणि दादा कुठेतरी एखाद्या मीडिया समोर अवतरतात. मग तब्येत चांगली नव्हती, कामात अडकलो होतो अशी कारणे बाहेर पडतात. आज सकाळी अजित पवार पुण्यातील बारामती हॉटेलमध्ये आले होते. पण काही मिनिटातच ते कोणताही पोलीस बंदोबस्त न घेता एकटेच तिथून निघून गेले. उपमुख्यमंत्री असूनही असं घडल्यामुळे सगळीकडे चर्चा सुरू झाली. थोड्याच वेळात कळलं की अजित पवारांची गाडी शिवाजीनगरमधील जिजाई निवासस्थानासमोर उभी आहे. म्हणजे अजित पवार तिथेच असावेत असा अंदाज आहे. आता सगळ्यांना प्रश्न पडला असेल की अजित पवार पोलीस संरक्षण न घेता जिजाई निवासस्थानी का गेले? तिथे ते कोणाला भेटले? आधीच तिथं कोणी महत्त्वाचा नेता होता का? यावरून राजकीय चर्चांना जोर आला आहे.